नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आता सविस्तर आढावा घेऊया. या युद्धाला 1 महिना 3 दिवस होऊन गेले आहेत, मात्र तरी इराण अद्याप नमलेला नाही. त्याच्याकडून पश्चिम आशियातील अमेरिकन तळांवर इस्रायलवर हल्ले सुरूच आहेत. अशात अमेरिका आता आणखी एक नवी चाल खेळतीये. अमेरिकेनं पश्चिम आशियातील आपली सैनिकी ताकद आणखी वाढवायला सुरुवात केली आहे. एकीकडे अमेरिकेच्या इराणमधल्या लष्करी कारवाईची चर्चा रंगत असतानाच आणखी एक अमेरिकन धोका इराणपर्यंत येऊन ठेपला. पाहूया काय आहे तो धोका आणि त्याला तोंड देण्याची ताकद इराणमध्ये आहे का? युद्धाला महिना पूर्ण, अमेरिकेचं मिशन अपूर्ण. युद्ध लांबलं, वॉर झोन मध्ये ट्रम्पचं त्रिपोली पोहोचलं. अमेरिका विरुद्ध इराण आता जमिनीवरून घमासान. पश्चिम आशियातील समुद्राच्या तोंडाशी अमेरिकेची घातक युद्धनौका पोहोचलीये. नाव आहे USS त्रिपोली. अमेरिका इस्रायलवर इराण आपल्या मिसाईल्सचा वर्षाव करत असताना तिथं दूर अमेरिकेत पेंटागॉन हा अमेरिकेचा युद्ध विभाग एक वेगळीच नीती आखत होता. तेही अत्यंत शांतपणे. समुद्राला चिरत अमेरिकन क्लास एम्फिबियस असॉल्ट युद्धनौका USS त्रिपोली 3500 मरीन्ससह पश्चिम आशियाच्या युद्धभूमीवर दाखलही झाली. पश्चिम आशियात अमेरिकन सेंट्रल कमांडच्या ऑपरेशन झोनमध्ये USS त्रिपोली तैनात असल्याचं सांगितलं जात आहे. युद्धाच्या 1 महिन्यानंतरही आपलं मिशन पूर्ण होत नाही हे दिसल्यानंतर अमेरिका आता अधिक आक्रमक झाली आहे. अशात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काहीतरी मोठं पाऊल उचलण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. मात्र हे मोठं पाऊल म्हणजे नेमकं काय हा अद्याप प्रश्नच आहे. अमेरिका आता इराणमध्ये जमिनीवरून आक्रमण करणार का? अमेरिका होर्मुझ लगतच्या परिसरात सैन्य उतरवणार का? अमेरिका आपल्या प्लॅननुसार खार्ग द्वीपावर सैन्य पाठवणार का? हे सगळे प्रश्न अमेरिकन सेंट्रल कमांडच्या ऑपरेशन झोनमध्ये USS त्रिपोली तैनात होताच सातत्यानं समोर येत आहेत आणि त्यामागे कारणंही तशीच आहेत. युद्धापूर्वी USS त्रिपोली तैवानजवळ युद्धाभ्यासात सहभागी झाली होती. मात्र इराण युद्ध पेटताच अमेरिकेला आपल्या या घातक युद्धनौकेची आठवण झाली. USS त्रिपोली एम्फिबियस असॉल्ट शिप आहे. समुद्रात राहूनही जमिनीवर आत दूरवर मारा करण्याची तिची क्षमता आहे. यावर इतर छोटी जहाजं, हॉवरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्स तैनात असतात. याद्वारे मोठ्या प्रमाणात सैन्य शत्रूच्या जमिनीवर पाठवता येतं. याची सगळ्यात मोठी ताकद एव्हिएशन विंग आहे. यावर F-35B लाइटनिंग तैनात आहे. जगातील सर्वात अत्याधुनिक स्टेल्थ फायटर विमान आहे. म्हणूनच USS त्रिपोलीला लाइटनिंग कॅरियरही म्हटलं जातं. या व्यतिरिक्त यावर वेगवान MV-22 ऑस्प्रे टिल्ट रोटर एअरक्राफ्ट आहे. इराणच्या सीमा सुरक्षा दलाला चकवून नौसैनिक इराणच्या जमिनीवर उतरवण्याची क्षमता आहे. घातक हेलफायर मिसाईल्सनी सज्ज मल्टीरोल हेलिकॉप्टर MH-60S सीहॉक हे देखील तैनात आहे. इराणच्या युद्धनौकांना क्षणात उद्ध्वस्त करण्याची त्याची ताकद आहे. एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे ज्याच्यावरून विमानं उडू शकतात. फ्रिगेट्स किंवा डिस्ट्रॉयर म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियरचं रक्षण करण्याकरता. पाणबुड्या म्हणजे जे पाण्याच्या आतून हल्ले करू शकतात. आणि याच्याशिवाय इतर अनेक लहान जहाजं किंवा सप्लाय करणारी जहाजं वगैरे वगैरे. आणि अर्थात याच्यावरती विमानं पण असतात. परंतु आता जे हे USS त्रिपोली जे आलेलं आहे हा एक फ्लोटिंग असा एअरबेस आहे ज्याच्यावरती जवळजवळ 1,500 ते 2,000 जे मरीन कमांडोज आहेत ते आहेत. आणि हा याच्यावरती F-35 जे स्टेल्थ एअरक्राफ्ट आहे ते पण आहे. म्हणजे त्यांच्यावरती असलेल्या जहाजाच्या मदतीने ते जिथे त्यांना जमिनीवरती हल्ला करायचा आहे तिथे करू शकतात. आणि याच्याशिवाय ते समुद्राच्या बाजूने 1500 ते 2000 जे सैनिक आहेत त्यांच्या मदतीने ॲम्फिबियस लँडिंग करू शकतात. जर USS त्रिपोली अमेरिकेचा समुद्रावरील तरंगता किल्ला आहे असं म्हटलं तर MH-60S सीहॉक हे त्याचे डोळे आणि सुरक्षा कवच आहे असं म्हणता येईल. मात्र त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे ती म्हणजे त्यावर तैनात 31व्या मरीन एक्सपिडिशनरी युनिटचे 3500 मरीन्स.
शत्रूच्या परिसराजवळ तैनात केली जाणारी ही अमेरिकेची एकमेव युनिट आहे. या युनिटचे जवान अँफिबियस रेडर्स असतात, म्हणजेच त्यांना समुद्रमार्गाने शत्रूच्या जमिनीवर उतरवलं जातं. समुद्रात खोलवर जाऊन शत्रूवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात ते पटाईत असतात. शहरासह किनारी प्रदेशातील युद्धात ते निष्णात असतात. काही क्षणात शत्रूची मोक्याची ठिकाणं नष्ट करून ते जहाजावर परततात. धावत्या जहाजांवर नियंत्रण मिळवणं किंवा शत्रूच्या ताब्यातून जहाज सोडवणं हा त्यांच्या हातचा मळ मानला जातो. आदेश मिळताच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात 12 तासांच्या आत युद्ध सुरू करू शकतात. अमेरिकन मीडियानं दिलेल्या माहितीनुसार USS त्रिपोलीवरील या सैनिकांना इराणजवळ अत्यंत मोक्याच्या ठिकाणी तैनात केलं जाऊ शकतं. म्हणजे जिथून खार्ग द्वीपावर थेट जाणं सहज असेल तिथं हे सैनिक तैनात केले जाऊ शकतात. USS त्रिपोलीनंतर अमेरिका अँफिबियस असॉल्ट शिप USS बॉक्सर आणि सॅन डिएगोच्या इतर तुकड्याही तैनात केल्या जात आहेत. जर इराणनं ट्रम्प यांच्या अटी मान्य केल्या नाही तर अमेरिका खार्ग द्वीपावरून त्याच्यावर सर्जिकल स्ट्राईक करू शकते. खार्गमधूनच इराण आपलं 90% तेल निर्यात करतो. कारण जर अशा खार्गवर नियंत्रण मिळवता आलं तर इराणच्या अर्थव्यवस्थेच्या चाव्याच अमेरिकेच्या हाती आल्यासारखं होईल आणि इराणला त्यानंतर युद्धात टिकून राहणं कठीण जाऊ शकतं. आधीच अमेरिकेनं पश्चिम आशियात आपल्या सैनिकांचं जाळं विणलेलं आहे. पश्चिम आशियात अमेरिकेचे 50,000 सैनिक तैनात आहेत. 2 एअरक्राफ्ट कॅरियर तैनात आहेत आणि आता 3,500 घातक मरीन कमांडोज आदेशाची वाट पाहत आहेत. आतापर्यंत पश्चिम आशियातील युद्धात मिसाईलचं वर्चस्व होतं. मात्र त्रिपोलीच्या आगमनानं युद्धाचं चित्र पालटू शकतं. तरी इराणनं अशा कोणत्याही हल्ल्याला आपलं प्रत्युत्तर तयार असल्याचा इशाराही दिलाय. जर ट्रम्प यांनी इराणवर जमिनीवरून हल्ल्याचा प्रयत्न केला तर अमेरिकन जवान पुन्हा माघारी जाऊ शकणार नाही. त्यांच्या शवपेट्या तयार आहेत. त्यांचे मृतदेह पर्शियन खाडीतील शार्कसाठी चांगलं खाद्य ठरतील. खरं तर युद्धविरामाच्या दृष्टीनं इतर आखाती देशांनी प्रयत्न सुरू केले. स्वतः ट्रम्पही इराणसाठी प्रस्ताव तयार असल्याचं सांगतायत. त्यासाठी 15 कलमी प्रस्तावही इराणला पाठवलाय. मात्र इराणनं सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअरबेसवर उभ्या अमेरिकन विमानाचा अक्षरशः चुराडा करून टाकलाय. ते पाहता इराणची ताकद महिन्याभरानंतरही शाबूत असल्याचं दिसतंय. तर ट्रम्प यांच्या आजवरच्या भूमिका अनेकदा बदलल्या आहेत. त्यांच्या धमक्या अनेकदा हवेत विरूनही गेल्या आहेत. अशात इराणवर जमिनीवरून आक्रमण करण्याचा त्यांचा इशाराच राहतो की काय याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच USS त्रिपोली तैनात करून अमेरिका खरंच पुढचं नेमकं कोणतं पाऊल कधी आणि कुठे उचलते याकडे जगाचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.